दादा सत्तेत आलेत आणि घोटाळा झाला नाही असं कधी होईल का? कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीच्या घोटाळ्यांच्या धागेदोरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. पण यात नेमका ट्विस्ट आहे बरं का. घोटाळा असा आहे, कोरेगाव पार्कची ही 40 एकर मोक्याची जागा मुळात बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती. शीतल तेजवानीने या जमिनीच्या 272 मूळ मालकांना शोधून फक्त 10 ते 15 हजार रुपये देऊन कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. हा भूखंड तेजवानीने अमेडिया कंपनीला विकला आणि धक्कादायक बाब म्हणजे अमेडिया कंपनीत 99% भागीदारी ही पार्थ पवारांची, तर 1% भागीदारी त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांची आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचा भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुद्दा असा आहे की 1 गुंठा जमीन जरी विकली तरी तिथल्या आमदारांना, खासदारांना कळते, मग मोक्याच्या ठिकाणी असलेली 40 एकरच्या जमिनीची बातमी अजित पवारांना नव्हती, हे जरा खटकत नाहीये का? पण आपल्याला काय काळजी करायचं टेन्शन नाही. आपला महाराष्ट्र कसा घोटाळ्यांनी समृद्ध होतोय.